कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे बंद करणं सध्या शक्य नसलं तरी त्यांचा संतुलित वापर, हिरवळीची आणि जैविक खतं तसेच शेतीचं यांत्रिकीकरण यांचा अवलंब केल्यास शेती अधिक फायदेशीर ठरू शकते, असं प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांनी केलं. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्तानं कृषी दिनानिमित्तानं राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे भाकरू अप शेतकरी प्रथम प्रकल्प आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर या नव्या उपक्रमाची घोषणा डॉक्टर खर्चे यांनी केली. राहुरी कृषी विद्यापीठानं विकसित केलेल्या एकात्मिक शेती पद्धतीचा प्रत्येक शेतकऱ्यांना अवलंब करावा असंही आवाहन त्यांनी केलंय. शेतकरी प्रथम हे काम या गावामध्ये खरं म्हणजे आपल्याला आता सांगितलं की आपण अतिशय भाग्यवान आहात. त्या गावाची निवड या ठिकाणी केली गेली आणि ती निवड करत असताना आपण ज्या पद्धतीने शेती करत आहात ती शेती माळतच अतिशय कष्टाने आपण शेती करताय आणि त्यामुळे आपली निवड झाली असावी 2021 मध्ये. आज जो बदल दिसतोय या ठिकाणी तो अतिशय स्तुत्य आहे. या उपक्रमासाठी आपण अतिशय चांगलं सहकार्य करत आहात, त्यासाठी मी आपलं खरं मनापासून अभिनंदन करतो. काय ते उपक्रम असतील, असू शकतील, अशी अनेक ठिकाणी चर्चा झाली, अनेक ठिकाणी त्याला यश देखील आले, पण फार कमी ठिकाणी आले आणि याला दुपटीने शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी जो उपक्रम, हा उपक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा आहे, हा अतिशय स्तुत्य आहे, अतिशय चांगला आहे. या उपक्रमाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न जे आहे ते दुपटीने होऊ शकतं. त्याचे हे भाग आहेत, हे जे एकात्मिक शेती पद्धतीचे घटक आहे जे आपण बघितलंय, त्याच्यामध्ये नफा तोटाचं गुणोत्तर जे आहे ते बघितलं आहे आपण. आणि आपलं चिंचवेरे आणि कनगर गावामध्ये आधी हा उपक्रम सुरू झाला. कार्यक्रमात विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर गोरक्ष ससाने, संशोधन संचालक डॉक्टर प्रशांत बोडके, अधिष्ठाता डॉक्टर साताप्पा खरबडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख हजर होते. डॉक्टर बोडके यांनी एल निनोच्या पार्श्वभूमीवर BBF तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचं सांगितलंय, तर डॉक्टर खरबडे यांनी विद्यापीठाच्या संशोधन आणि कृषी शिक्षणातील योगदानाचा आढावा घेतलाय. यावेळी BBF यंत्राद्वारे सोयाबीन पेरणीचं प्रात्यक्षिक, प्रगतशील शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार तसेच विविध शेती प्रकल्पांना भेटी दिल्या गेल्यात. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आनंद चवई यांनी केलं, तर सर्वांचे आभार डॉक्टर भगवान देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाला कानडगाव येथील नानासाहेब गागरे, बाळासाहेब धोंडे, मधुकर घोरपडे, तांभेरे येथील जालिंदर मुसमाडे, भाऊसाहेब निमसे, संभाजी डेरे आणि महेश गागरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शेतकरी प्रथम प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहयोगी विजय शेडगे, प्रक्षेत्र सहाय्यक किरण मगर आणि राहुल कोऱ्हाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. तर या कार्यक्रमात तांभेरे गावातील 150हून अधिक शेतकरी सामील झाले. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्माघर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख, 9150 290 290 आणि 9270 34 41 74.